एक दीर्घ श्वास घ्या, डोळे बंद करा आणि आपल्या श्वासाबरोबर माइंडफुल मेडिटेशन म्हणजे आपल्या श्वासांचे जे आवन जावन ज्याप्रमाणे तो श्वास येत आहे किंवा जात आहे त्याच्यावर लक्ष द्या. राईट. आणि आता आपण जे मेडिटेशन करणार आहोत, दिस इज व्हॉट कॉल्ड पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. तर यासाठी सर्वप्रथम डोळे बंद करून आपल्या श्वासांवर लक्ष द्या. अंतर्मुख व्हा. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक श्वासाकडे लक्ष द्या. संपूर्ण शरीराला शिथिल सोडा आणि दीर्घ श्वास घ्या 3 वेळा. आणि प्रत्येक श्वासाबरोबर बाहेर जाताना स्वतःला सूचना द्या, रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आपल्या अंतर्मनातील अति उच्च गाढ एकाग्रतेमध्ये स्वतःशी एकरूप व्हा. येणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर प्राणशक्तीचा अनुभव घ्या. येस. त्या श्वासाला फील करा आणि आपल्या आईचे स्मरण करा. आईचा चेहरा आठवा. आईचे डोळे आठवा. त्या डोळ्यांमध्ये तुमच्या प्रती असलेली करुणा, वात्सल्य, ममता यांचं दर्शन करा. आईचं स्मित हास्य आठवा. आईचा हसणारा चेहरा आठवा. कदाचित आता हाच चेहरा वृद्ध झाला असेल, थकला असेल, परंतु तरी सुद्धा ते स्मित हास्य आठवा आणि आईला उद्देशून खालील वाक्यांचं उच्चारण करायचं आहे. आय एम सॉरी. आई मला माफ कर. खरोखर आईची माफी मागायची आहे. अंतःकरणापासून माफी मागा. आई, मी तुला दुखवलं. कितीतरी वेळा माझ्या कृतीतून मी तुला दुखवलं. आय हर्ट यू. आय जज यू. मी तुझी तुलना केली. तुझ्या प्रेमळ अंतःकरणाची कोणाबरोबरही तुलना होऊ शकत नाही. तरीही मी तुझी तुलना केली. आय डोंट गिव्ह यू इनफ टाइम. मी तुला पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. परंतु खरं सांगू, आई, तू मला भरपूर वेळ दिला. आपल्या आयुष्याचा सर्वोत्तम क्षण वेळ माझ्या संगोपनासाठी दिलास आणि त्यासाठी खरोखर आई मी तुझी माफी मागतो. आई, मला माफ कर. मी तुला वेळ देऊ शकलो नाही. आई, मला क्षमा कर. आई, मला क्षमा कर. का? कारण मी तुला समजू शकलो नाही. आय डोंट अंडरस्टँड यू. मी तुला समजू शकलो नाही, परंतु माझ्या बालपणात मला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीचं तुला आकलन होत होतं. माझं रडणं, माझं हसणं या प्रत्येक गोष्टीचा अर्थ तुला कळत होता. खरं सांगू, माझ्या चेहऱ्यावरचा प्रत्येक भाव, इमोशन तू जाणून घेत होते. आणि आई, मला क्षमा कर. मी तुला आदर दिला नाही. प्लीज फॉरगिव्ह मी. आय डोंट रिस्पेक्ट यू. आणि तुलाही कधी माझ्याकडून आदराची अपेक्षा नव्हती. आणि कुठल्याही आईला आपल्या मुलांकडून खरंच आदराची अपेक्षा नसते. कमीत कमी आईला तरी आदराची अपेक्षा नसते, कधीच नसते. राईट. आई, खऱ्या अर्थाने तू आदरणीय, वंदनीय, पूजनीय आहे आणि याची मला आता जाणीव होत आहे. कारण काही गोष्टी, काही इन्सिडेंट आता मला समजतायत. मला क्षमा कर. आणि मी तुझ्यावर प्रेम केलं नाही, त्यासाठी मला क्षमा कर. तू मात्र माझ्यावर भरभरून प्रेम केलं. आणि आई, मी तुझा अत्यंत आभारी आहे. 9 महिने 9 दिवस इतका प्रदीर्घ काळ, ज्या वेळेस एखाद्या स्त्रीला गर्भवास होतो, त्यावेळेस 9 महिने 9 दिवस इतका प्रदीर्घ काळ अनंत प्रसूती वेदना सहन करून तू मला जन्म दिलास आणि खऱ्या अर्थाने तुझाही पुनर्जन्म झाला. खरोखर इतक्या वेदना सहन करून एखादी स्त्री ज्यावेळेस एखाद्या बालकाला जन्म देते, तरी तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि वेदना दिसत नाहीत. तर तिच्या चेहऱ्यावर त्या बालकाला पाहून पुन्हा एकदा स्मित हास्य दिसतं. आणि खरोखर हे अनंत उपकार आहेत. आणि पुन्हा एकदा आईचं स्मरण करून अंतःकरणापासून आईला धन्यवाद द्या. थँक यू आई. आणि खरोखर नवग्रहामध्ये आई म्हणजे चंद्र,
आई म्हणजे शीतलता, मनाचा कारक जो चंद्र आहे. खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीला जर अंतर्मनातून शांती हवी असेल, तर ती शांती म्हणजे जर आई प्रसन्न असेल ना, तर आपोआप अंतःकरणात ती शांती निर्माण होईल. कितीही वितुष्ट निर्माण झाले असले तरी अंतःकरणापासून फक्त आर्तस्वरात एकदा आईला हाक मारा, साद घाला. आईचं हृदय तुम्हाला क्षमा करेल. आणि आई इतकी महत्वाची आहे, राइट? कारण त्या आईने प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवीचं जो रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी होती ती आपल्या घरामध्ये साकार केली. प्रत्यक्ष अन्नपूर्णा जर कोणी असेल, तर त्या आपल्या आईकडे पहा आणि त्या आईला अंतःकरणापासून पुन्हा एकदा तिचं स्मरण करा. राइट? एका घरातील जर एखादा व्यक्ती आजारी पडला ना, तरी ते घर चालू शकतं. परंतु तो व्यक्ती जर ती आई असेल ना, तर ते घर कोलमडून पडतं. कारण त्या आईची एवढी तळमळ आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी घरात प्रत्येकाशी तिचं एक अटॅचमेंट आहे. आणि पुन्हा त्या बालपणातल्या त्या गोष्टी आठवा. त्या आईने तुमच्यासाठी जे काही योगदान दिलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्मरण कराव्या लागतील. राइट? आणि खरोखर अंतःकरणापासून आईला म्हणा, "आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू." आई मला माफ कर, आई मला क्षमा कर. आई मी तुझा अत्यंत आभारी आहे. आणि आई आजपर्यंत मी तुला कधीही म्हणालो नाही, परंतु आज मला म्हणावसं वाटते. पहिल्यांदाच मी बोलतोय, आय लव्ह यू. आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्रेम करण्यासाठी सर्वतोपरी तू पात्र आहेस. आणि आजपर्यंत तू माझ्यावर जे निस्वार्थीपणे अनकंडिशनल अट न ठेवता जे प्रेम करत राहिलीस, त्यासाठी मी तुझा खूप 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 आभारी आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळू हळू श्वास रिलीज करा. आणि आता आपल्या वडिलांचं स्मरण करा. वडिलांचा चेहरा आठवा, वडिलांचे डोळे आठवा, वडिलांचं स्मित हास्य आठवा. येस. वडिलांचा हसणारा चेहरा आठवा. आणि आपल्या मुलांची कर्तबगारी पाहून सर्वप्रथम ज्या व्यक्तीचं ऊर भरून येतं, म्हणजे ज्या व्यक्तीला असं वाटतं, प्राउड फील होतं, तो व्यक्ती म्हणजे जर कोणी असेल ना या पृथ्वीवर, तर ते व्यक्ती म्हणजे वडील आहेत. त्या मुलांचं शिक्षण वडील आहेत तोवर सगळ्या काही गोष्टी पूर्ण करून घेतील. राइट? मुलगी वयात आल्यानंतर सर्वप्रथम ज्या व्यक्तीच्या अंतःकरणात काळजी निर्माण होते, ते व्यक्ती म्हणजे वडील. तिच्यासाठी सर्वोत्तम स्थळ शोधण्यासाठी ज्यांची रात्रीची झोप उडते ते वडील, त्यांचं स्मरण करा. आणि मुलीचा जर सर्वात जवळचा मित्र कोणी असेल, तर ते म्हणजे सुद्धा वडील. आणि मुलगी कितीही मोठी झाली तरी त्यांच्यासाठी जे अजून लहान परी आहे, ते व्यक्ती म्हणजे वडील. आणि वडील म्हणजे सूर्य, वडील म्हणजे तेज. त्या वडिलांचे स्मरण करा. आणि दिवसभर काबाड कष्ट करून घराच्या बाहेर पडून त्या घराच्या संगोपनासाठी ज्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी घेतलेली आहे, ते व्यक्ती म्हणजे वडील. आपल्या मुलांच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा त्या मुलांच्या भेटीसाठी जे किंवा आतुर झालेले असतात, ते व्यक्ती म्हणजे वडील. राइट? त्या वडिलांचं स्मरण करा आणि त्या वडिलांना उद्देशून म्हणा, आय एम सॉरी. बाबा, मला माफ करा. मी तुम्हाला जे दुखवलं त्यासाठी मला माफ करा. मी जी तुमची तुलना केली, जे मी बऱ्याच वेळा म्हणालो असेल, की तुम्ही माझ्यासाठी काय केलं, त्यासाठी मला माफ करा. आणि मी तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही, त्यासाठी मला माफ करा. कारण आज कदाचित कामाच्या रहाट-गाडग्यात, गराड्यात मी तुम्हाला तेवढा वेळ देऊ शकत नाही. परंतु मला त्याच्यासाठी माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी. मला क्षमा करा. मी तुम्हाला समजू शकलो नाही, त्यासाठी मला क्षमा करा. आय डोंट अंडरस्टँड यू. मी तुम्हाला आदर दिला नाही, तुमचा आदर केला नाही, त्यासाठी मला क्षमा करा. आणि झालंच तर मी तुमचा अनादर केला असेल. आणि आज बरेच बालक, विद्यार्थी आपल्या आई-वडिलांचा खरोखर
अनादर करतात बऱ्याच वेळा. परंतु त्या वडिलांचं स्मरण करून अंतःकरणापासून त्यांची पुन्हा एकदा क्षमा मागा. आय डोंट रिस्पेक्ट यू. आणि खरं सांगू, आय डोंट लव्ह यू. बऱ्याच मुलांना आपल्या वडिलांप्रती ते प्रेम सुद्धा जाणवत नाही. आणि तेच ते वडील आहेत ज्यांनी त्या मुलांवर सर्वतोपरी प्रेम केलं. राईट? आणि त्या वडिलांना अंतःकरणापासून पुन्हा एकदा म्हणा, की मी तुमचा खूप आभारी आहे. या संसारासाठी, या स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जी तुम्ही जबाबदारी स्वीकारली आणि त्यासाठी चंदनासारखं झिजत गेला दिवसेंदिवस. स्वतःच्या आवडी-निवडी सुद्धा कदाचित बाजूला ठेवल्या तुम्ही आणि ह्या संसाराच्या संगोपनासाठी, आमच्या शिक्षणासाठी जे तुम्ही कार्य करत राहिलात अविरत, कदाचित एखाद्या वाल्याकोळीप्रमाणे ते सगळे कर्म तुम्ही करत राहिलात, ज्या कर्माचे अंतिम परिणाम सगळे भयंकर असतील, परंतु तरी सुद्धा त्या मुलांना किंवा त्या कुटुंबाचं उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा म्हणून तुम्ही ते कार्य करत राहिलात. आणि त्या वडिलांना अंतःकरणापासून थँक यू म्हणा. पिता रोटी है, कपड़ा है, मकान है, पिता नन्हे से परिंदे का पूरा आसमान है, पिता है तो घर में प्रतिपल राग है, पिता है तो माँ की चूड़ी बिंदी और सुहाग है, पिता है तो ओ उस बच्चे के सारे सपने हैं, और पिता है तो बाजार के सारे खिलौने अपने हैं. जोपर्यंत वडील आहेत ना पाठीशी, तोपर्यंत सगळ्या काही गोष्टी घडतात. आणि त्या वडिलांचं सुद्धा एकच स्वप्न होतं. कदाचित ते शेतकरी असतील, कदाचित रिक्षा ड्रायव्हर असतील, कदाचित सिक्युरिटी गार्ड असतील. कुठल्याही त्या वडिलांकडे पहा, ज्याला त्याचं कुटुंब आहे आणि त्या प्रत्येक वडिलांचं हेच स्वप्न असतं, की तो म्हणतो माझ्या मुलांना मी खूप शिकवणार आहे, मोठं करणार आहे. त्याच्यासाठी जे पडेल ते कष्ट सहन करण्याची माझी तयारी आहे. आणि खरोखर अंतःकरणापासून वडिलांचं जे हा जो त्याग आहे ना, याचं स्मरण करा. पुन्हा पुन्हा स्मरण करा. कदाचित याच पितृऋणामध्ये प्रत्येक व्यक्ती अडकलेला आहे. आणि हे आत्ता कळत नाही, हे आत्ता रिअलाइज होत नाही. परंतु जी वडाची सावली आहे ना, ही सावली कायम राहणार नाही. डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, परंतु मातीआड गेलेली आई आणि वडील पुन्हा दिसणार नाहीत. आणि खूप भाग्यवान आहेत ते लोक ज्यांच्याकडे आई वडील आज आहेत. आणि तुम्ही आता ते एक्सप्रेस करू शकता. ते लोक खूप भाग्यवान आहेत आणि ही सुवर्ण संधी आहे. राईट? पुन्हा गेल्यानंतर मग काय उपयोग? आवळ्याला घास घालून सुद्धा काय उपयोग? जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत कदाचित फक्त 5 मिनिटं का असेना, 10 मिनिटं का असेना, पण त्यांच्या बरोबर बसा, बोला, चर्चा करा. आईजवळ बसा, वडिलांजवळ बसा. राईट? आणि त्यांचं स्मरण करा. अंतःकरणापासून त्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद द्या. आणि हेच काही ब्लॉकेजेस आहेत ज्यामध्ये व्यक्ती अडकलेला आहे. राईट? त्या वडिलांचं स्मरण करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या पत्नीचं स्मरण करा. आणि थोड्या वेळासाठी मनन चिंतन करा, की 20 वर्ष पेक्षा जास्त काळ, कमी जास्त काळ कदाचित, परंतु जी आपल्या आई वडिलांकडे लहानाची मोठी झाली, ती आई वडिलांसाठी एक परी होती, लाडकी लेक होती, कन्या होती. आणि त्याच भावंडांबरोबर जी खेळायची, हट्ट करायची. आणि त्या घरात अगदी त्या मुलाप्रमाणेच त्या मुलीचे सुद्धा लाड व्हायचे. अगदी खाण्यापिण्यासाठी, कपड्यांसाठी. मला हीच भाजी हवी आहे, ही नको, ती नको. राईट? आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला सुद्धा आता कळायला लागलं, रिअलाइज झालं, की आता तिचा विवाह होऊन तिला हे घर सोडून जायचंय. राईट? तोपर्यंत कदाचित तिला सुद्धा माहिती नव्हतं. तिला सुद्धा वाटत होतं, की हेच माझं कुटुंब, हेच माझं घर आणि हेच. पण तीच मुलगी ज्यावेळेस वयात येते आणि तिचं लग्न होतं, लग्नानंतर तर तिचं संपूर्ण विश्व बदलतं. परिचितांकडून अपरिचितांकडे. ज्या व्यक्तींना कालपर्यंत ओळखत होती ते आता तिच्यासाठी परके झाले. आणि
अपरिचितांकडे तिला आता जावं लागणार आहे, राईट? आणि कोण तिथे तिचं ऐकून घेणार, कोण तिचे लाड पुरवणार? आणि तिच्यासाठी सुद्धा तो एक संघर्ष आहे. आता अशी स्त्री, अशी मुलगी जर तुमच्या घरामध्ये येत असेल, तर त्या मुलीसाठी, म्हणजे जी तुम्हाला कन्यादान म्हणून प्राप्त झालेली आहे, जी पत्नी तुम्हाला कन्यादान म्हणून मिळालेली आहे, तुमचा हक्क नाहीये, तर कुणीतरी ते तुम्हाला दान दिलेलं आहे. तर अशा व्यक्तीची किती काळजी घ्यायला हवी, राईट? दुसऱ्याच्या अंगणातील हा वृक्ष अपरूट करून तुमच्या दारात, अंगणात तुम्ही लावलेला आहे, आणि ज्या वृक्षावर तुमच्या संसाराची फळे फुले उमलणार आहेत, त्याची किती काळजी घ्यायला पाहिजे. आणि खरोखर त्या स्त्रीने सुद्धा तुमच्या घरात तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि ती घरातील प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवी आहे, जी सर्वांचं उदरभरण करते. आणि तिच्यासाठी खरोखर आभार प्रकट करा. आणि त्या स्त्रीसाठी, राईट, जी जिचा सुद्धा तेवढाच हक्क होता त्या प्रत्येक गोष्टीवर. आणि जर खरोखर मॅच्युरिटी ज्याला म्हणता येईल ना, तर ती त्या स्त्रीमध्येच आहे. आणि स्त्रियांमध्ये 6 गुण तसे पण जास्तच आहेत. त्याच्यामधली चिकाटी, सहनशीलता किंवा समजून सांगण्याची जी वृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी, पेशन्स, संयम, ह्या सगळ्या गोष्टी त्या स्त्रीमध्ये जास्त आहेत, राईट? आणि त्या स्त्रीचं स्मरण करा, त्या पत्नीचं स्मरण करा, तिचे डोळे आठवा, तिच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आठवा. आणि कदाचित एखादी गोष्ट वेळेवर मिळाली नाही म्हणून घरामध्ये रागवणं, चिडचिड करण्यापेक्षा तिचा जेवढा मोठा त्याग आहे त्याचं स्मरण करा. एवढा त्याग कोण करेल? पूर्ण स्वतःचं विश्व बदलण्यासाठी जी तयार आहे, तिचं स्मरण करा. अंतःकरणापासून धन्यवाद भाव प्रकट करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू रिलीज करा. दुर्गा सप्तशतीमध्ये हा एक श्लोक आहे. पत्नी मनोरमाम देही मनोवृत्तानुसारिणीम तारिणीम दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम. सर्व कुळाचा उद्धार करण्याची जिच्यात क्षमता आहे, ती स्त्री म्हणजे पत्नी. आणि तिथला अंतःकरणापासून धन्यवाद द्या. आता त्या घरातील कर्त्या पुरुषाचं स्मरण करा. त्याने सर्व कुटुंबाचं उदरभरण, पालन पोषण, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. आणि जो कदाचित दिवसभर 8 तास, 12 तास, प्रसंगी 16 तास काम करीत आहे. कुटुंबाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या भावना समजून घ्या. दिवसभरातून या जगाशी 2 हात करताना त्याची मानसिकता काय असेल, हेही समजून घ्या. आणि काही गोष्टी ज्या तुम्ही डिमांड करत आहेत, कदाचित तो पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्याचा तिरस्कार करून घेण्यापेक्षा त्याच्या अंतःकरणातील भाव काय आहेत, हे सुद्धा समजून घेणं जवळ गरजेचं आहे, राईट? आणि म्हणूनच पती पत्नी यांच्यासारखं पवित्र नातं ह्या जगात नाहीये. आणि एकमेकांना जर तुम्ही साथ देत असाल, तर एकमेकांचा इम्पॉर्टन्स सुद्धा तेवढंच आहे, राईट? एक दीर्घ श्वास घ्या, हळूहळू रिलीज करा. ज्या व्यक्तीने तुमचा अपमान केलेला आहे, तुम्हाला त्रास दिला, दुःख दिलं, किंवा ज्याच्या मनात किंवा तुमच्या मनात ज्याच्याविषयी द्वेष आहे, तिरस्कार आहे, अशा व्यक्तीचं स्मरण करा आणि त्यालाही उद्देशून म्हणा, आय एम सॉरी, मला माफ कर, मी तुला सर्वस्वी जबाबदार धरलं, प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर. कारण जे काही घडलं याच्यासाठी फक्त तूच जबाबदार आहे, आणि तुझ्यामुळे मला दुःख प्राप्त झालं, अशी जी माझी भावना होते, ही चुकीची होती, हे आज मला कळते. तू माझ्या दुःखाचं कारण नाही, तू फक्त निमित्त आहेस. माझे संचित कर्म याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. तू नसता तर दुसरं कोणीतरी आलं असतं, किंवा दुसरी कोणीतरी स्त्री असते. परंतु मी तुला क्षमा करतो. आजपासून मी तुझं स्मरण नाही करणार, आणि मी तुला माझ्या हृदयातून मुक्त करतो. माझी संपूर्ण ऊर्जा शक्ती मी माझ्या ध्येयावर आता अर्पण करत आहे. झालेला प्रसंग आणि घटना ही माझ्यासाठी, माझ्या जीवनासाठी महत्वपूर्ण होती, आणि ज्याच्यासाठी मला माझ्या जीवनात बोध घ्यायचा आहे. मी तुला क्षमा करतो.
आणि त्या खरोखर त्या व्यक्तीला अंतःकरणापासून क्षमा करा आणि ह्या ब्रह्मांडाला, विश्वाला, भगवंताला धन्यवाद द्या की जी घटना माझ्या जीवनात घडली ती घटना माझ्या स्वतःच्या प्रगतीसाठी फार महत्वाची होती. आणि मी जे काही तुला दुःख दिलं त्यासाठी सुद्धा मी तुझी क्षमा प्रार्थना मागतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू. आणि त्या व्यक्तीला अंतःकरणापासून क्षमा करा. भरपूर व्यक्ती असतील तर एकेका व्यक्तीला क्षमा करा. आणि आता आपल्या स्वतःच स्मरण करा. आपल्या स्वतःचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या जगामध्ये जर तुम्हाला सर्वात जास्त दुःख कोणी दिलं असेल तर ते तुम्ही स्वतः आहात. स्वतः स्वतःवर क्रिटिसाइज करणं, टीका करणं, स्वतःला कमी लेखणं, अजून कोण तुम्हाला दुःख देईल? परंतु आता स्वतःला क्षमा करा. स्वतःपासून दूर झाल्यामुळे, डिस्कनेक्शन निर्माण केल्यामुळे स्वतःला क्षमा करा. आणि स्वतःशी बोला की मी तुझा खूप आभारी आहे. फार या सुंदर जीवनासाठी आणि ह्या ब्रह्मांडात माझं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी तुझा खूप आभारी आहे. आणि आता काही फरक पडत नाही. मी तुझ्यावर प्रेम करो किंवा न करो, परंतु इट डझंट मॅटर हू लव्स यू ऑर नॉट, बट आय लव्ह यू. आजपासून मी पहिल्यांदा स्वतः बोलत आहे की आज मी स्वतःवर प्रेम करतोय. आणि ह्याच प्रेमासाठी तुम्ही खरोखर आतुर झालेला होतात, राईट? आणि स्वतःचं अस्तित्व मान्य करा. स्वतःचं अस्तित्व, स्वतःवर प्रेम करा. तुम्ही जसे पण आहात तसे ईश्वराची सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट कलाकृती आहात. स्वतःचा स्वीकार करा आणि स्वतः बरोबर फक्त 10 सेकंद का असेना स्वतःचं अस्तित्व अनुभवा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. अंतःकरणापासून हे भाव प्रकट करा. नित्या परमेश्वरी. दोन्ही हात रब करा आणि पूर्ण चेहऱ्यावर मसाज करा आणि हळूहळू डोळे उघडा.